राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती होणार बैठक। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्चला आंदोलन तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर, कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम। शरद पवारांनी बीडच्या सद्यस्थितीवरून टीका केली आहे। सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानिया यांचा हल्लाबोल। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली, आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपी कपिल देढी याला बडोद्यामधून अटक। हार्बर आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरती आज मेगा ब्लॉक, रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉकच्या कालावधीमध्ये हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारच्या नंतर बंद, पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक सुद्धा बंद असेल। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज होणार। वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देहूनगरी सज्ज। यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना। होळीनंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट, तापमान 40च्या पार। पुढील 5 दिवस तापमान स्थिर राहण्याचा वेधशाळेचा अंदाज। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि आज दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये